गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा. असं बोलतात की आपल्या आयुष्यात सर्वात अगोदर असलेले गुरु आपले आईबाबा असतात. बाकी फॅकल्टी सुद्धा गुरुचं काम डेफिनेटली करते. पण जर लहानपणी आईबापांचेच जर संस्कार चांगले झाले नाही तर मुलगा कधीच शिक्षणाच्या नांदी लागत नाही. तो वेगळ्या ठिकाणीच भरकटत असतो आणि त्याच्या अशा भरकटलेल्या मुलांना गुरुचं म्हणजे आमच्यासारख्यांचं किंवा कोणीही फॅकल्टी असो त्याचं अ, अ, त्याचा एक सहवास लाभणे डिफिकल्ट जातं, कारण लहानपणी होणारे संस्कार खूप महत्त्वाचे असतात. म्हणून आपले पहिले आईबाबा हेच ते असतात जे आपलं पुढचं भवितव्य घडवतात. अ, खूप दिवसानंतर आज व्हिडिओ टाकतोय, याचं कारण मी देईल. मला भरभरून आलेल्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आहे ना. सर्वांना एक एक करून थँक्यू बोलण्यापेक्षा विचार केला की थोडंसं ना 1 to 1 लाईव्ह जाऊया. लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग, एक रेकॉर्डिंग थ्रू का होईना आहे ना, तुमच्यापासून मिळालेल्या शुभेच्छांचा एक आदर म्हणून आहे ना एक व्हिडिओ आज शूट करायचं ठरवलं. मार्केटमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चालू आहे, आपल्याला माहिती आहे. आपण विद्युत सहाय्यकला सोबत जोडलो होतो. एक्झामपर्यंत मी तुमची साथ कुठे सोडली नाही. भरभरून गायडन्स आपण दिलं, भरभरून आपली फास्ट ट्रॅक बॅचलाही मला जो भरभरून प्रतिसाद आणि तुमचं प्रेम मिळालं, विश्वास ठेवा त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी काहीच नव्हतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मध्ये पडणारा गॅप, मला माहिती आहे ITIचे जितकेही विद्यार्थी आहेत सगळ्यांची फायनान्शियल कंडिशन बिलकुल ओके नसते. कारण एक्झाम पुरते काही मुलांनी सुट्ट्या टाकल्या होत्या. ज्या मुलांना ऑलरेडी कुठेतरी वर्किंग आहे त्या त्यांचा जॉब कंटिन्यू करतात आहे. आणि विश्वास ठेवा, काही मुलं अशी आहेत बाळांनो जे आज लढतात आहे फक्त आयुष्याच्या रोजीरोटीसाठी. ही सत्य परिस्थिती महाराष्ट्राची आहे ना, सत्य परिस्थिती आहे. आणि जर पूर्ण महाराष्ट्राचं पॉलिटिक्स लक्षात घेता, एक जनरल टॉपिक याच्याकरता घेतोय कारण तुमच्या डोक्यात जे चालू आहे ना किंवा तुमच्या मनात जे चालू आहे ना त्याची चर्चा कुठेतरी व्हायला हवी. आणि त्या चर्चेचं प्लॅटफॉर्म मी आपली इंजिनिअरिंग मानतो आहे ना. तर कुठेतरी मार्केटला रिझल्ट अवेटेड आहे ना, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस कुठेतरी बॅकएंडला चालू आहे, पण जॉईनिंग आणखी कुठेच झालेली नाही. बघा, आपण जी मेहनत घेतो, आपण जितकीही मेहनत घेतो, जितकी परीक्षेसाठी लढतो, जितकी फीज भरतो, ह्या सगळ्या कुठानेसाठी असतात. फायनली एक मोटो असतो, तुम्ही माना किंवा नाही माना, की महिन्याला माझ्या अकाउंटला एक एक अमाऊंट, एक सॅलरी जमा होईल ज्याच्यावर माझ्या आईंचे, बाबांचे, जितक्याही जणांचे स्वप्न आहे, बहिणीचे, भावाचे आहे ना, किंवा कोणाकडून आपण उधार घेतले, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या असतात. मला ते माझे छोटेसे कर्तव्य पूर्ण करता येईल एवढी छोटंसं एक्सपेक्टेशन आपलं आयुष्यात असतं. पण मला ते कुठेच होताना खरंच दिसत नाही आहे ना. रिझल्ट खूप डिले चालला आहे ना, आत्तापर्यंत रिझल्ट लागलेला नाही आहे. भरपूर मुलांचे मला मेसेज आले, सर रिझल्टबद्दल काही अपडेट आहे का? फ्रँकली सांगतो, काहीच अपडेट नाही आहे. कारण हे सगळं असतं गव्हर्नमेंटच्या हातात, आपण फक्त ब्लाइंडली वाट बघू शकतो. पण काही गोष्टी ज्या माझ्या हातात आहे त्यात मी नक्की आज डिस्कस करेल आणि तुमच्याकडून ओपिनियन घेईल की तुम्हाला या गोष्टी पटताय ना. बघा, रिझल्ट लागणं एक वेगळी गोष्ट झाली. रिझल्ट लागला म्हणजे माझं नाव त्या लिस्टमध्ये येईलच असं बिलकुल नाही. पण रिझल्टमध्ये नाव येऊ किंवा नाही येऊ, आयुष्य तिथं संपत नसतं. आयुष्य हे चालू असतं अपॉर्च्युनिटी आहे ना. आपल्याला भविष्याकडून असलेल्या अपेक्षा, आशा याच बेसवर आपलं आयुष्य एक होपफुल चालू असतं, नाही तर दिशाभंग होऊन जात आहे ना. तर भविष्यात येणाऱ्या वॅकन्सीज, भविष्यात येणाऱ्या अपॉर्च्युनिटी ह्या कधीच थांबणाऱ्या नसतात. त्याच्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर एक चांगला मेसेज देईल. बघा, आपलं काम असतं मेहनत घेणं आहे ना, ती आपण मनापासून घ्यावी. रिझल्ट लागल्यानंतर किंवा परीक्षा झाल्यानंतर मनात ही खुदकूद नको, अरे यार आणखी थोडी मेहनत केली असती ना तर सिलेक्शन झालं असतं. ही खुदकूद ज्याला आहे ना त्याने समजून घ्यायचं की मी मेहनत करण्यात कुठेतरी कमी पडलो. बाकी भरपूर लोकांनी भरभरून मेहनत घेतली, पेपरही मला माहिती खूप चांगले पेपर गेले. कमीत कमी आपल्या प्लॅटफॉर्मला जितकेही मुलं होते, मला एखादी शिफ्ट जर सोडली तर कोणत्याही शिफ्टचे असे ओपिनियन बिलकुल आले नाही, जे खरं आहे ते खरं आहे ना. मला ओपिनियन आले नाही की सर पेपर अवघड होता, पेपर टफ होता. बरोबर पेपर मॅनेज झाला, कारण लेवल मेंटेन केली होती. कोर्स ज्यांनी घेतला कोणाचाच लॉस झाला नाही आणि फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला माहिती भरभरून गेली. पण आज बॅचचं कौतुक करायचं आहे किंवा आपल्या प्लॅटफॉर्मचं कौतुक करायचं म्हणून इथं नाही आहे. मी सांगायला आलो की आपलं जे आयुष्य दररोज चालू आहे ना याच्यामधून थोडा वेळ काढा. जे मुलं वर्किंग आहेत त्यांना सकाळी वेळ भेटतो, संध्याकाळी भेटतो, वेळ याच्याकरता काढा की तुम्ही जी मेहनत ऑलरेडी घेतली ना, आपलं माइंड जे असतं ना, माइंड गोष्टी विसरतं. तर दररोज काहीतरी वाचत राहा. हे तिथपर्यंत करायचंय जोपर्यंत माझ्या अकाउंटला माझा पहिला पगार पडत नाहीये. सरळ सांगतोय, माझं लिस्टमध्ये नाव आलंय, आता कन्फर्म होऊन जाईल, काहीच सांगता येत नाही. मी का बोलतोय असं? कारण खूप साऱ्या गोष्टी असतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, बरं ठीक आहे, तुमचं सगळं ओके, त्यांनी जॉईनिंगच दिली नाही लवकर तर काय करणार आहे ना. कोणी आपली पर्सनल परिस्थिती बघत नाही, अरे याचे घरचे खाण्यापिण्याचे वांदे, आता जॉईनिंग दिली पाहिजे, असा तुमचा विचार करणारं कोणीच नाहीये है ना. सगळे जे लोक आहेत ते आपापल्या व्यवस्थेनुसार आपापल्या
ध्येयानुसार आहे ना, त्यांचं जेही त्यांचं टार्गेट असतं त्या टार्गेटनुसारच जॉईनिंग देतात, त्याच्यानुसारच सिलेक्शन होऊन जातं. क्लिअर आहे ना? मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला आपलं टार्गेट विसरायला नको. जसं आपण मेहनत घेत होतो ना, तशी मेहनत डेली घेत राहा. याचं कारण मी देईल, भविष्यात केव्हाही अपॉर्च्युनिटी भेटली ती कोणती असू द्या, है ना, ती तुमच्या ITIची असू द्या, काही मुलं इंजिनिअरिंगचे पण आहेत माझ्या प्लॅटफॉर्मला, तुमच्या AEJची अपॉर्च्युनिटी राहू द्या, कोणतीही अपॉर्च्युनिटी समोर आली, मी माझ्या नॉलेजमध्ये कमी पडायला नको, है ना. मग या पौर्णिमेच्या मुहूर्तावर मी तुम्हाला काय द्यावं याचा भरभरून विचार केला आणि जी बॅच माझी खूप सक्सेसफुल चालली, एक माझी फास्ट ट्रॅक बॅच आणि दुसरी माझी कंप्लीट थिअरी बॅच आहे ना, ज्या बॅचची प्राइस कुठेतरी 3-1 हजार होती. मला माहिती मार्केटला ही कमी आहेत, पण तरी भरपूर मुलांना ते घेणं जमली नाही. म्हणून फक्त आजच्या दिवस ज्या मुलांना वाटतंय की मी, आणि सगळ्यांसाठी नाही आहे, ज्या मुलांना वाटतंय की सर नाही आम्ही पुढे 6-7 महिने दररोज थोडा दररोज बघा 1-2 तास जरी दररोज दिला ना, तर पुढच्या 6 महिन्यात कंप्लीट होणारा माझा कंप्लीट कोर्स ज्याची प्राइस मी तुम्हाला 2,999 सांगितली होती ना, आज पैशाकडे बिलकुल बघत नाहीये. सरळ ही बॅच तुम्हाला आजच्या दिवस फक्त फ्लॅट 999ला भेटेल, है ना, फ्लॅट 999ला भेटेल. बघा ज्या गोष्टी घरबसल्या होत आहेत ना, त्यासाठी इकडे तिकडे जाऊन स्पष्टच बोलेल ना, इकडे तिकडे जाऊन मेसचा पैसा, खाण्यापिण्याचा पैसा काही गरज नाहीये, है ना. इकडे डेमो लेक्चर आहे, तुम्हाला माझ्या टीचिंगबद्दल काही सांगायला नको. सरळ 999ला दिली आणि याची व्हॅलिडिटी तुम्हाला मी देईल 6 महिने, कारण 6 मंथ सफिशियंट आहे ना ही बॅच कंप्लीट करण्यासाठी. सर याच्यामध्ये काय भेटेल? कंप्लीट थेअरी एवढंच देणार नाही बाळांनो, याच्याबरोबर तुम्हाला माझी मी फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा देणार आहे ॲड करून. त्याच्यामुळे भविष्यात येणारे जितकेही क्वेश्चन्स आहेत, आहे ना, जितके MCQ बरोबर याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ भेटेल ना, जवळजवळ 2000+ क्वेश्चनची MCQ प्रॅक्टिस आहे. MCQ प्रॅक्टिस प्लस तुम्हाला याच्यामध्ये भेटणार टेस्ट सिरीज, कंप्लीट टेस्ट सिरीज विथ व्हिडिओ सोल्युशन एवढं सगळं याच्यामध्ये भेटणार आहे ना. मी या बॅचचं प्रमोशन करायला बिलकुल आलं नाहीये. गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर मला काय देता येईल ते फक्त देतोय. मग सर फ्रीमध्ये देऊन टाका, तर ही जी मेहनत मी आता बोर्डवर लिहिली ना, विश्वास ठेवा माझ्या आयुष्याचे 1 ते 2 वर्ष घातले मी हे सगळं करण्यासाठी, है ना. कारण आम्ही जेव्हा करतो आमची मेहनत असते, फक्त त्या मेहनतीची एक फुलाची पाकळी तुमच्याकडून घेतोय. 999ला कुठेच भेटणार नाही, विसरून जा, है ना. तर ज्यांनाही वाटतंय सर नाही माझ्याकडे वेळ आहे, है ना, मला मेहनत करण्याची तयारी, कारण भरपूर मुलं असे आहेत ना ज्यांचा सुरुवातीपासून काहीच अभ्यास झालेला नाहीये, तर ही ती बॅच आहे जी तुम्हाला सुरुवातीपासून प्रत्येक टॉपिकचं डिटेल व्हिडिओ तुम्हाला या बॅचमध्ये भेटून जाईल. परत त्याचे MCQs, प्रत्येक बॅचचे टॉपिक वाईज MCQ, टोटल MCQ तुमचे 2000+ मध्ये जाणार, प्लस टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस. वॅकन्सी कधी येईल काय येईल मला माहित नाही, जेव्हा येईल या बॅचची प्राइस काय असेल ते मलाही सांगता येत नाही. पण आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर फ्लॅट 999 आहे ना, याच्यावर मी कधीच ऑफर देत नाही, तुम्हाला माहिती आहे कधीच देत नाही. एवढा फास्ट ट्रॅकला मी जी चालवली तीच बॅच चालवली, पण आज काहीतरी स्पेशल डे आहे आणि मी त्या मुलांचा आज विचार करतोय. बाकीच्यांनी प्लीज अशा काही कमेंट करू नका सर आम्ही याला घेतली त्याला घेतले ना, काही फरक पडत नाही. आज मला ह्या प्राइसला द्यायची आहे, मी देतोय. क्लिअर आहे ना. बाकी अभ्यास करत राहा, आहे ना, कुठेच थांबू नका. परत सांगतोय, जोपर्यंत अकाउंटवर सॅलरी क्रेडिट होत नाही तोपर्यंत मेहनत थांबवायची नाहीये. नंतर पुढचा रस्ता आयुष्य दाखवूनच देतं. पण सध्या पुरतं माझा फोकस असला पाहिजे की माझं नॉलेज कमी पडायला नको, जेव्हाही माझ्याकडे अपॉर्च्युनिटी राईट आहे ना. या बॅचचं डिटेल मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देईन, है ना. बॅच कशी घ्यायची आहे सर सांगायला नको, सगळ्यांचं पाठ आहे ना. आपली इंजिनिअरिंग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, है ना. आपली इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. एकदा हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की याच्यामध्ये तुम्हाला स्टोअरमध्ये जायचं आहे, स्टोअरमध्ये, है ना, स्टोअरमध्ये. त्याच्यामध्ये आजची स्पेशल बॅच तुम्हाला भेटून जाईल. बॅच सध्या लाईव्ह नसणार आहे, बॅच मी लाईव्ह करेल बाळांनो 11 वाजता, है ना. 11 वाजता बॅच सुरू होईल, तर रात्री 12पर्यंत ही ऑफर चालू असेल. ज्यांनाही बॅच घेण्यात काही डाऊट असेल किंवा डायरेक्ट लिंक हवी असेल तरच मेसेज करा. प्राईसबद्दल प्लीज काही मेसेज करू नका, आणखी कमी करा जास्त करा, त्याच्यावर मी काहीच इंटरटेन करणार नाही. 9158685634 फक्त बॅचची लिंक द्या किंवा ॲप्लिकेशनची लिंक द्या, एवढंच मला विचारा बाळांनो. याच्या पलीकडे काहीच विचारू नका. आणि घ्यायचे नसेल तर काहीच हरकत नाही. माझा प्रयत्न असेल की सर्वजण जे असतात ना नॉलेज बेस कुठेतरी टिकले पाहिजे, त्यांचं जितकेही लोक अभ्यास करतात ना त्यांचंही कुठेतरी एक कॉम्पिटिशन झालं पाहिजे की नाही मी नॉलेजला कुठे कमी पडत नाही. तर त्यासाठी ही कंप्लीट बॅच अवेलेबल करून दिली आहे. रेस्ट है ना, येतं झालं एक सिंपल काहीतरी देव वाटलं म्हणून दिलं, पण विश्वास ठेवा हा माझा उद्देश अजिबात नव्हता. खूप दिवसानंतर आपण भेटलोय, है ना, कुठेतरी कन्व्हर्सेशन व्हावं, कुठेतरी तुमच्यासोबत काही शब्द मांडावे म्हणून आज उभं आहे. हिंमत हारू नका, बिलकुल हिंमत हारू नका. रिझल्ट लागत नाहीये सर, आता कधी रिझल्ट लागणारच नाही सर. मार्केटला येणाऱ्या अफवाकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्ही
बघा आयुष्यात तुम्ही लढणारे एकटेच आहात. विश्वास तर आपल्या बाजूला आपल्याला दिसतात, माझा मित्र आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, कोणीच नसतं बाळांनो. जेव्हा फायनान्शियल गोष्टी येते ना, आपल्याला एकट्याला स्टँड ठेवावं लागतं. आणि तुम्हाला भविष्यात हे माझ्या शब्दावर जाऊ नका, तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आहे ना. मी एकटा आहे, मला लढायचं आहे, मला स्वतःला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. म्हणून बाजूच्या अफवा बाजूला ठेवून मी सध्या किती पाण्यात एवढाच टेस्ट करा आणि त्याच्यानुसारच मेहनत घेत राहा आहे ना. उद्या येणारी अपॉर्च्युनिटी फक्त माझ्यासाठीच आहे, फक्त माझ्यासाठीच आहे, एवढंच लक्षात ठेवा. मग त्या 2 वॅकन्सी उद्या 4 उद्या, मला एकच वॅकन्सीची गरज आहे आणि त्यासाठी मला लढायचं आहे. म्हणून बिंदास कामाला लागा. तुमची मेहनत इतकी सायलेंटली करा ना, ते बोलतात ना, मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा दे. बस त्या टाईपचंच एक लक्षात ठेवा. आपली मेहनत सायलेंटली चालू ठेवा, सक्सेस कुठे जाणार नाही. परत सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आहे ना. आणि तुम्हाला मिळालेल्या शुभेच्छांचा मी खूप आभारी आहे ना. सगळ्यांना थँक्यू सो मच. बाकी रेस्ट भविष्यात लाईव्ह येत राहू आहे ना. विश्वास ठेवा, जेव्हाही गरज पडेल तेव्हा हा मास्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसणार. पण मी टेक्निकली तुमची साथ कधीच सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ही फॅमिली आपली कंटिन्यू राहणार, अशीच राहत राहणार आहे ना. याचं डिटेल मी टेलिग्रामवर टाकणार आहे, जसं मी सांगितलं ना. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. टेलिग्राम अगोदर जॉईन करून घ्या आणि ज्यांनाही बॅचमध्ये इंटरेस्ट असेल फक्त कामाला लागा. एक बॅच मोबाईलमध्ये राहू द्यायची आहे ना. जेव्हा वेळ भेटेल, जिथेही वेळ भेटेल, कानात हेडफोन टाकायचा आणि मास्टरची बडबड ऐकत राहायचे. विश्वास ठेवा, ही छोटी छोटी केलेली मेहनत उद्या तुम्हाला काय देऊन देईल ना, याचा काहीच अंदाजा नाही. ही मेहनत तुम्हाला कुठल्या कुठे भेटून जाईल. टायमावर हातपाय मारण्यापेक्षा सुरुवातीपासून एक मेहनत चालू ठेवा. आणि अनाउन्समेंट करण्यामागचं रिझन आहे, मार्केटला मी प्राईस बघितली बाळांनो, हजारोमध्ये प्राइजेस आहे ना. आणि सेम कोर्स आहे, वेगळं काहीच नाही. आणि क्वालिटी तर तुम्ही सोडूच नका, क्वालिटीबद्दल विचारच नको, पैसे जेवढे जास्त आहेत ना. तर एवढं सफिशियंट आहे, विश्वास ठेवा. आणि हा कोर्स कोणासाठी इलिजिबल आहे? कोणती ITIची इलेक्ट्रिकलसाठी आहे ना. कोणती ITIची एक्झाम द्या, 12th बेस, कोणती इलेक्ट्रिकलची एक्झाम द्या, तुमची JEE लेवलची एक्झाम घ्या, सगळ्या एक्झामसाठी ही इलिजिबल आहे. AEसाठी आपला कोर्स लवकरच अनाऊन्स होणार आहे ना. रेकॉर्डिंग ऑलरेडी चालू आहे. मी AEसाठी ऑलरेडी एक क्रॅश कोर्स आहे, पण त्याच्यामध्ये थोडा डिटेल आहे ना, डिटेल आणखी व्हिडिओज ॲड होण्याची प्रोसेस बॅकएंडला चालू आहे. क्लिअर आहे. चला, इथं या पर्टिक्युलर थिंगला थोडासा व्हिडिओला पूर्णविराम देतो आहे ना, आणि इथं थांबतो. काही डाऊट असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, मला कधीही व्हॉट्सअप करा. मोबाईल जरी उचलता नाही आला तर तुमच्या क्वेश्चनचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. डझंट मॅटर बॅच घ्या नका घेऊ, पण तुम्ही माझ्या चॅनलला आहात म्हणजे माझी फॅमिली आहात आहे ना. तर कधीही मला मेसेज करा, तुमचं स्वागत आहे. चला बाळांनो, इथं स्टॉप घेतो, भेटूया खूप लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. बाय.